राज्यात सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेवरून खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि निवडणूक यंत्रणेवर गंभीर आरोप केलेत। निवडणूक यंत्रणेचा गैरवापर होतो। या राज्याचे निवडणूक आयुक्ताचं नाव दिनेश वाघमारे आहे, त्याने नावाला जागावं। मी कालही बोललो, या वाघमारांनी निदान लांडग्यांना तरी मारावं। बरं, हे त्यांना सामील आहेत की काय? चोखलिंगम हे केंद्रीय निवडणूक आयुक्त आहे तिकडले, वाघमारे राज्याचे हे करतायत काय? हे कोणत्या प्रकारची यंत्रणा राबवत आहे? महाराष्ट्रात हे नक्की आहे की असं वातावरण यापूर्वी महाराष्ट्रात कधीच नव्हतं। संजय राऊतांनी एवढं खोटं महाराष्ट्रात याआधी कुणीही पसरवलं नव्हतं। सातत्यानं खोटं बोलवायचं। आदरणीय वाघमारे साहेबांबद्दल असा पद्धतीचं त्यांच्या आडनावाचा विपर्यास करून जे वक्तव्य केलं तेही चुकीचं आहे। जे वाघमारे साहेब काम करतायत त्यांच्या आडनावाचा अपहास करून अशा पद्धतीचं वक्तव्य एखाद्या निवडणूक आयोगाबद्दल करणं, अधिकाऱ्यांबद्दल करणं आणि त्यांच्यावर दबाव आणणं हे देखील लोकशाहीला घातक आहे। संजय राऊतांची आजची पत्रकार परिषद ही एका अर्थाने निवडणूक आयोगाला धमकावणारी होती, अधिकाऱ्यांना धमकावणारी होती। अशा पद्धतीची धमकी संजय राऊतांनी देऊ नये। लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येक जण आपापलं काम करत असतो। तुम्ही जनतेमध्ये जा, घरामध्ये बसून। छत्रपती संभाजीनगरमध्ये एक अजब प्रकार समोर आलाय। 2 मृत शिक्षकांना थेट इलेक्शन ड्युटी लावण्यात आली आहे। संपूर्ण कागदपत्र सादर करून देखील इलेक्शन ड्युटी लावल्याची माहिती। 13 महिन्यांपूर्वी मृत झालेल्या 2 शिक्षकांना ही ड्युटी लावण्यात आली आहे। यामुळे आपल्या भावना दुखावल्या जात आहेत असं कुटुंबियांचं म्हणणं आहे। माझ्या पतीचे 8 नोव्हेंबर 2024 रोजी निधन झाले। त्यांचे निधन होऊन 13 महिने झाले, तरी सुद्धा आता महानगरपालिका प्रशासनातर्फे निवडणुकीचे आदेश आलेले आहे। निवडणुकीचे आदेश आल्यानंतर आम्ही कागदपत्रांची पूर्तता केली, तरी सुद्धा पुन्हा त्यांच्या नावाने नोटीस आली हजर न झाल्याबाबत। आता यामध्ये आमच्या भावना दुखावल्या जातात ना, पुन्हा आम्हाला त्या गोष्टींची जाणीव करून दिली जाते की ते आमच्यात नाहीये। आम्ही या गोष्टीला विसरून पुढे चाललो। महाप्रशासनाचा हलगर्जीपणा म्हणावा प्रशासनाने याबाबत। मग आम्ही काय खुलासा करावा? समजा ती व्यक्ती हयात नाहीये तर आम्ही याचा खुलासा काय करायचा? फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीत कथित जादूटोण्याचा प्रकार पाहायला मिळालाय। जादूटोण्यामुळेच निवडणुकीत पराभव झाला असा आरोप छत्रपती संभाजीनगरमधील पराभूत उमेदवारानं केलाय। जादूटोणा करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करा। प्रभाग क्रमांक 9 चे उमेदवार अमित वाहुळ यांनी हा आरोप करत मागणी केली आहे। जी फुलंब्री नगरपंचायतची निवडणूक झाली, त्या निवडणुकीदरम्यानमध्ये अनेक काळे जादूचे प्रकार वॉर्ड क्रमांक 9 मध्ये झाले। या संदर्भाची तक्रार द्यायसाठी मी आज फुलंब्री पोलीस स्टेशन इथं आलो असता PI साहेबांना भेटून ही तक्रार अर्ज दिला। शहरामध्ये हा प्रकार तुरळक असतो, पण ग्रामीण भागात अजूनही लोक जे आहेत हे काळ्या जादूला घाबरतात। तर त्या काळ्या जादूच्या घाबरूनच लोकांनी मला मतदान केलेलं नाही। आणि सदरील जे लोक होते ज्यांनी ही काळी जादू केली त्यांची नावं मी सांगितलेली आहे पोलीस स्टेशनला, आणि त्याबद्दल तक्रार दाखल करावी माझी विनंती माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना आणि PI साहेबांना सुद्धा केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।